बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली आहे। संसद, पंतप्रधानांचं निवासस्थान आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्यानंतर आता आंदोलकांनी अनेक घरांना आग लावली। दरम्यान हंगामी सरकारचा सल्लागार होण्याची तयारी नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी दर्शवलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। बांगलादेशातली अराजकता टोकाला, देशभरात हिंसाचार, लुटालूट। मोहम्मद युनूसांकडे हंगामी सरकारचं नेतृत्व। शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडून भारतात आश्रय घेतला खरा, मात्र तिकडे बांगलादेशातली अराजकता टोकाला गेली आहे। देशातली जनता रस्त्यावर उतरली आहे। शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या यादवीमुळे सगळीकडे हिंसात्मक घटना सुरू आहेत। सरकारी कार्यालयांमध्ये घुसून समाजकंटकांनी मनमानी सुरू केली आहे। सगळीकडे नुसती लुटालूट सुरू आहे। घरातील मासे, चिकन आणि फर्निचरही पळून नेलंय। ढाका पॅलेसमध्ये घुसून कोणी चक्क लॉलीपॉप खात होतं, तर कोणी बेडवर जाऊन बसलं होतं। संतप्त जमावानं ढाका पॅलेस नंतर संसदेत शिरून धुडगूस घातला। कुणी संसदेतील खुर्चीत बसून सेल्फी काढलाय, तर कुणी साहित्याची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय। एवढंच नाही तर बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान असणाऱ्या बंगबंधू आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा जेसीबी लावून जमीनदोस्त केलाय। देशात लवकरच हंगामी सरकार स्थापन होणार असल्याचं आश्वासन दिलंय। हंगामी सरकारचं नेतृत्व नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी करावं अशी मागणी विद्यार्थी संघटना करतायत। तर युनूस यांनी हंगामी सरकारचा सल्लागार होण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय। त्यामुळे बांगलादेश या संघर्षातून नेमका कधी सावरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।